राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. ओवळे गावात भूसंपादन सर्व्हेवरून संताप. आमदार विक्रांतदादा पाटील आक्रमक. पनवेलजवळील ओवळे गावात सिडकोच्या भूसंपादन सर्व्हेविरोधात ग्रामस्थ व शेतकरी आक्रमक झाले. कोणतीही पूर्वकल्पना न देता व ग्रामस्थांना विश्वासात न घेता सर्व्हे सुरू केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सोमवार दिनांक 4 मे रोजी तीव्र विरोध दर्शवला. प्रकल्पाचे स्वरूप, उद्देश व मोबदल्याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने नाराजी वाटली. घटनेची माहिती मिळताच आमदार विक्रांतदादा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय काम होणार नाही, सिडकोची मनमानी चालणार नाही असा इशारा दिला. पंचनाम्यात ग्रामस्थांचा विकासाला विरोध नसून पारदर्शकतेची मागणी असल्याचे नमूद करण्यात आले. अखेर ग्रामस्थांच्या ठाम भूमिकेमुळे सिडको व भूमापन अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले. सरपंच रुपेश गायकवाड, दिबा पाटील, 27 गाव प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, समाजसेवक सचिन गायकवाड यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत सिडको भूमापन विभागाच्या अधिकाऱ्यांना पळ काढावा लागला. आमदार विक्रांतदादा पाटील यांनी ग्रामस्थांना दिलेले पाठबळामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच सिडकोच्या कार्यपद्धतीवर ओवळेकर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून भविष्यात सिडको अधिकारी ग्रामस्थांशी चर्चा करून मूलभूत सुविधा काय असतील व भूसंपादन जमिनीचा मोबदला कशा प्रकारे असेल याबाबत मार्गदर्शन करून तोडगा काढतील का हे पाहणे औचित्याचे ठरेल. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, ओवळे, पनवेल. दादा पत्राचा आदेश दाखवू दे. कुठं कोणाचा आदेश मिळाला तो त्याला दाखवू दे. जिल्हाधिकारी त्या सही शिक्का. उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रो सेंटर क्रमांक 1. पण मेट्रो सेंटर मध्ये जेव्हा तुमच्याकडे विषय येतो त्यावेळी 11 कलमी अडचणी करायला मी बोलतो तुम्ही आता ही जी माहिती दिली डायरेक्ट 19 खाली आले ना कलमाखाली. तुम्ही डायरेक्ट इथं सर्व्हेसाठी आले ना जागेच्या. तुम्ही आता ही माहिती जी दिली बरोबर आहे. कुठल्या प्रोजेक्टसाठी ही शेतकऱ्याला तुम्ही कल्पना दिलीत का? मग प्रोजेक्टसाठी तुमचं सर्व्हे नंबर किंवा तुमची घरं किंवा जागा आम्हाला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्याला याची माहिती दिलेली आहे का? नाही सर, आम्ही मोजणी ऑफिस तर याची तुम्हाला कल्पना नाही दिलेली. ओके, नाही दिली ना. मग तुम्ही कसं, तुम्ही काय इंग्रज आहात का किंग जॉर्ज आहात? तुम्ही डायरेक्ट का कसे काय आलेत? तर शेतकऱ्याला त्याची कुठलीही पूर्वसूचना नाहीये. डायरेक्ट सर्व्हे करतो म्हणजे काय तुमची प्रॉपर्टी, तुमची मालमत्ता आहे काही पर्सनल? 11 कलम कमी झालाय का? तुम्हाला लाल कायदा पूर्णपणे माहिती आहे का? माहिती असेल तर त्याची माहिती तुम्ही सांगा मला. त्याचे काय नियम आहेत, कसं काय तुम्ही करताय फॉलो? भूसंपादन सिडकोने केलंय. ओके, ते कोणी केलं ते आम्हाला काय माहिती? आमच्याकडे तुम्ही आलेत ते तुम्हाला माहिती. कोणाला पाहिजे? सिडकोला पाहिजे का तुम्हाला वैयक्तिक पाहिजे का आणखीन कोणाला शासनाला पाहिजे? आम्हाला काही माहिती नाही त्याची. पत्र तुमच्याकडून झालेलं आहे. तो सर सिडकोनी ते तुम्हाला कल्पना देणं गरजेचं होतं. आता याची चौकशी तुम्ही केलीत का? तुम्ही सांगता सिडकोने कल्पना दिली, पण तुम्ही याची चौकशी केलीत का? बाबा सिडकोने शेतकऱ्यांना याची माहिती दिलेली आहे का? आपण कुठल्या बेसवरती सर्व्हे करायसाठी चाललोय? तुम्हाला याची काय माहिती आहे का? तुम्ही ग्रामपंचायतला एका शब्दात विचार, तुमच्याकडे काय पत्र आहे का बाबा ग्रामपंचायतला आम्ही माहिती दिली किंवा ग्रामपंचायतने आम्हाला सांगितलंय का तुम्ही या, किंवा शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या सर्वेला, असं काय आहे का तुमच्याकडे लेखी? नाही, सर्वेची प्रॉपर्टी आहे सिडकोची आहे का ग्रामस्थांची? ग्रामस्थांची प्रॉपर्टी आहे. कुठली खाजगी मोजणी जरी करायची असेल तर लगतच्या शेतकऱ्यांना नोटिसा काढाव्या लागतात की जर ग्रामस्थांची प्रॉपर्टी आहे तर ग्रामपंचायतीला मी तुम्हाला बोलतो, लारचा कायदा तुम्हाला पूर्णपणे माहिती असेल तर आम्हाला थोडीशी, आम्हाला माहिती काहीच नाहीये त्याच्याबद्दल. तर थोडीशी माहिती तुम्ही आम्हाला द्या लारच्या कायद्याबद्दल. का त्याची प्रोसेस काय असतो? जमीन हस्तांतरण करणं किंवा जमीन बलकावणं हे काय कायदे आहेत? तुमच्यावरती किंवा काही मूलभूत सुविधा देण्याच्या अनुषंगाने या सर्व या ठिकाणी अंमलात आणलेला आहे. ग्रामपंचायतीला याबाबतची काही कल्पना किंवा ग्रामस्थांना याबाबतची पूर्वकल्पना दिलेली आहे का? मागच्या वेळी सिडकोवाले नोटीस घेऊन आले होते. त्यावेळेला आम्ही सर्व आमचे ग्रामस्थ शेतकरी सिडकोला जाऊन आम्ही त्यांना वारंवार हे केलं, वॉर्निंग दिली का तुम्ही ग्रामपंचायतला कळवत जा. याही आम्हाला कधीच कळवलं नाही. हे जसं इंग्रज कसं होते 150 वर्ष राज्य केला तसं हे आमची जमीन, आमचे वडिलांची जमीन आणि हे हक्क गाजवतात आणि कधी पण येतात त्यांच्या मर्जीने आणि नोटीस देऊन जातात. कधी ग्रामपंचायतला कळवलं नाही, कधीच नाही.
आणि आमचं म्हणणं कधी ते ऐकून घेतलं नाही. आमच्याशी बसा, आमचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या. तुम्ही डायरेक्ट येता, आम्हाला कल्पना न द्या आणि तुमच्या मर्जीने तुम्ही सर्वे करायला येता. पण त्यांनी म्हटलंय की मूलभूत सुविधांसाठी हा सर्वे आहे, पण नक्की मूलभूत सुविधा काय मिळणार आहेत, कशा प्रकारे जनतेला विश्वासात घेतलंय किंवा नाही, नाही काहीच कल्पना नाही. याही कुठलीच आम्हाला कल्पना कधीच कल्पना दिलेली नाही. फक्त शेतकरी गावकऱ्यांचा किंवा ग्रामपंचायतचा किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण काय या सर्वेकडे कसं पाहता? ग्रामस्थांचं काय म्हणणं काय आहे, जो आमची जो पॅकेज आहे, जो पॅकेज पण आम्हाला 3 पटचा तो ते मान्य केला, जो गावाला मान्य केलाय. आमचं म्हणणं काय आहे, जो आता 2026चा जो सर्वे होईल त्या सर्वेने आम्हाला जो पॅकेज देणार आहे फक्त बस, आम्ही त्यानंतर तयार आहोत ना. आमची आमची अशी कधीच बसत नाही. तुम्ही चर्चा केली का ग्रामस्थांची? ग्रामस्थांची तुम्ही चर्चा केली का की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही शिक्के टाकाल, पाहिजे तेव्हा सोडाल, पाहिजे तेव्हा घ्याल? मनमानी कुठली तुमची? आणि सर 2026 साली याही सांगितलेलं आम्हाला, मी स्वतः आता 8-2 दिवसात तिथं सुटला जाते. मला सांगितलं तुमची जागा आम्ही वगळली आहे, तुमच्या जागेमध्ये घरं भरपूर आहेत, आम्हाला परवानगी नाही, ही तुमची जागा आम्ही वगळली, असं मी लेटरबाजी पण केलेली आहे. सर्व लेटर आमचं आहे. आणि तरी सुद्धा ते आम्हाला आता तुम्ही वगळले, तुम्हाला नको आहे, मग आम्हाला बांधायची परवानगी तरी द्या. आता एवढी ब्लॅस्टिंग जोराची होत होती. आता साईडच्या घराची परिस्थिती बघा तुम्ही नंतर का पूर्ण स्लॅब वगैरे कोसळले, तर जे घराच्यांची समजा 40 वर्षाची गॅरंटी असते तर ते आता 10 वर्ष पण टिकणार नाही. रात्री कोसळतात का दिवसा कोसळतात, याची जिम्मेदारी कोसळली तर लोकांचं जिणं मुश्किल केलं तुम्ही खूप. हे पापाचं काम आहे, पाप करते सिडको. म्हणजे मला तर आमदार झाल्यापासून बाकी विषय नाही, सिडकोचेच विषय घेऊन मांडायला लागते फक्त. इतकी मुजोरी आहे, म्हणजे सरकार सांगतंय वेगळं, तुम्ही करताय वेगळं. तुमची मुजोरी चालली आहे. निरोप सांगा वरती तुमच्या लोकांना. आणि मस्ती चालू देणार नाही मी. ही मस्ती आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा घ्याल, पाहिजे तेव्हा सोडाल. त्या तिकडे 450 हेक्टर जमीन आता डिनोटिफाईड केली आपण. 450 हेक्टर, 1000 एकर 55 वर्ष गिळून बसले होते आज घरासारखे. तर ही मस्ती नाही चालू देणार. सरकारचे प्रोजेक्ट व्हायला पाहिजे. सगळ्यांनी मदत केली ना तुम्हाला. आमची गावं उठली हो सगळ्यांनी, आमच्या पिढ्या त्यांच्या बरबाद झाल्या, त्यांनी केली ना मदत. आणि परत मुजोरी करणार नाही. आता इथेच बघा कधी आता जी विठ्ठलवाडी आहे तिथे ते 3 पटचा कॅबेज कबूल केला, त्याने दिला. गाभा क्षेत्र बाहेर आणि गाभा क्षेत्र आतमध्ये. गाभा क्षेत्र म्हणजे काय याचा आम्हाला तुम्ही तात्पर्य करा ना. तुमचा कंपाऊंड घातला विमानतळाचा, तो गाभा क्षेत्र झाला. गाभा क्षेत्र बाहेर म्हणजे काय, विठ्ठलवाडी कुठे येते, गाभा क्षेत्र बाहेर आहे. जर रूटच्या गाभा क्षेत्र आतमध्ये असेल तर मग आमच्या साईडची मग रूटच्या त्याची घरं गेली, कारण सिंगल रोड का दिला, 3 पट का देत नाही आम्हाला तुम्ही? मग सुरुवातीला आम्ही तुम्हाला काय करतोय, हेल्प करायला मदत करायला तयार आहो ना, बसायला तयार आहो, तोडगा काढायला तयार आहो. मग तुम्ही हुकुमच्या गुन्हा चालवली आमच्याबरोबर. त्यांना कुठल्या अंदाज दिले तुम्ही? उद्दिष्ट काय सांगतात, पायाभूत सोयी आणि सुविधा म्हणून आम्ही हा सर्वे करतो, बरोबर आहे. पण ग्रामस्थांना इथे सुखसुविधा काय मिळेल त्यांना विचारलं तर त्यांना माहितच नाही. आम्ही काय असं अननोन म्हणजे अंधारातच राहायचं आणि अंधारात राहून यांना फक्त सर्व काही करून द्यायचं पाहिजे असं करतात पहिले. महत्वाचं म्हणजे डायरेक्ट 19 वरती चुके सांगतात. सरकारला आपलं चांगलं करायचं आहे, हे काय करतात, यांची मनमानी करतात आणि वरती चुके सांगतात. मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना गुमराह करतात. काय सर यानं आहे ना 18ची नोटीस मोडल्यामुळे यांना अटक होऊ शकते. तो कायद्याने लागू यांना अटक व्हायलाच पाहिजे. तेव्हा दुसरा अधिकारी इथं विचार कधी येत नाही, कारण ती तरतूद आहे. आम्ही एसीपी साहेबांना, डीसीपी साहेबांना, कमिशनर साहेबांना सर्वांना पत्र देऊ कायद्याने ते कायदा राहतोच. कायदा तो कायदा बोलणार नाही. कायदा चुकून तोडून पाय दिले तोडून झाले, यांच्यावर अटक निघलंच पाहिजे ना. चर्चा करा, काय देणार काय घेणार सर्वप्रथम यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अटक. कारण ते शासकीय लोक म्हणजे कायदा म्हणजे ते समजतात आपण शासकीय, आपल्याला कोण अटक करणार, आपलं कोण कायदा चालू करणार आहे. सुलतान झाले. प्रत्येक वेळी माणसं येतात. आता काय पुढचा विचार काय? आम्हाला सध्या तरी आम्ही करू देणार नाही. आता एअरपोर्ट मध्ये आमची फसवणूक झालेली आहे. आमचा विकास होणार, काय विकास झाला सांगा तुम्ही? हा, एवढ्या ब्लॅस्टिंगचे धक्के खाऊन अनेक लोक आमचं कॅन्सर मध्ये मृत्युमुखी पडले. ओवळ्यामध्ये 13 कॅन्सर रोग पसरला. कशामुळे आल्या?
तुमच्या या ब्लॅस्टिंग मध्ये झालंय. परमिशन मागितलं किती वर्ष अनाधिकृत चाललंय सगळा धंदा तुमचा. हप्ता खाता हो तुम्ही अधिकारी. यांना अधिकारच नाही का यांना 500 ना 1000 रुपये बोलता ब्लॅस्टिंग काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन मनमानी आणि मुजोरी आहे, पैसे खाऊन चालले बरोबर पैसे आहे. खाऊन हप्ता खाता ते शीतपुरावा करून दे. तर एक सर आम्हाला काय वाटतं म्हणतात, ते चाललं ही जागा तर तुम्हाला हवी असेल तर आमच्याशी चर्चा करा. जर नसेल हवी तर तुम्ही सांगा ही तुमची जागा वगैरे आमची जागा द्यायची नाही. आम्हाला इथे ग्रामपंचायत बांधणी जागा द्यायचीच नाही. ठराव मंजूर करून घ्या. आम्ही उद्यापासून सीसीची प्रोसेस चालू करतो आणि आम्हाला सीसी द्या. यांनी कधी सेफ्टीचे नॉर्म्स अँड कंडिशन नाही कधी गावासाठी त्यांना पाळले, काय घेणं अजिबात नाही पाळले. नवीन घरांना पण प्लास्टिक मध्ये किती बदमाश तडा आहेत ते. आता केला सर्वे करायला पण येत आता याला घेऊन आपल्या साईडच्या घराची कंडिशन बघा, मग त्याच्यावर आपल्याला अंदाज येईल. नवीन घर बांधलेल्या घरांना पण तडा गेलेले आहे. आणि यांना करून पण कोण शिडकोला बघायला पण येत ते तर घर सोडून गेले. कोणाचं काय झालंय आपल्या पंचायतीमध्ये ठराव घ्या. काय? आपली पंचायती जागा द्यायची नाही. देशाच्या विकासासाठी आम्ही एअरपोर्टला एवढी जागा दिली 775 एकर जागा आमच्या ओढ्याचे. काय ओढ्याचा विकास झाला? धूळ खातून यांच्या कृपेनं तुम्ही आता हे भावना कळल्या बरोबर, आक्रोश बघितला आमचा. बरोबर आहे. परत डबल आले आम्ही मानू. उगाच आता एक नाटके खायला लागले तुम्हाला. हे पण आम्ही जाणवलं जाणवलं की नाही जाणवलं कळलं. ते असं जे असं वर सांगायचं. आणि हे कशामुळे भावना आहेत ह्या तुम्ही सांग, कशामुळे आहेत ह्या, कशामुळे फसवाफसवी सिडकोनी केल्यामुळे आहेत की नाही. एवढा मास सिडकोनी दाखवल्यामुळे भावना आहेत. आणि तुम्ही यांच्या नादाला लागू नका. सिडको ही कंपनी आहे. हे सरकारच्या भूमिकेला याची वाट लावण्याचं काम करतात. अधिकारी माजोरडे आहेत, पैसे खाऊन कामं चालले. त्यामुळे तुम्ही उगाच अडकू नका. जोपर्यंत ग्रामस्थांशी चर्चा होत नाही, यांची भूमिका काय आहे ती कळत नाही, हे काय नक्की डोक्यात आहे ते कळत नाही. हे सांगतात पायाभूत सुविधांसाठी आहे, हे वेगळं सांगतात, हे वेगळं सांगतात, ते चालणार नाही. नक्की काय ते ठरलं पाहिजे. ग्रामस्थांना मान्य असेल तर चर्चा होईल, नाही तर चर्चा होणार नाही. क्लिअर. तोपर्यंत तुम्ही भूमी अभिलेख काय अंगावर घेऊ नका. समजलं ना. शेवटी लोकांसाठी काम करतो ना आपण, की सिडकोला मोठं करायला काम करतोय. ही प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन झाली. याला सुप्रीम कोर्टाने सांगितलं काय, सिडकोला तुम्ही एनजीओ आहे, म्हणजे तुम्ही नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे, प्रॉफिट नाही कमवायचा. हे प्रॉफिट कमवतात. हे उद्योगपती झाले. ईस्ट इंडिया कंपनी, मी सांगतो ना, ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा माजोरडे झाले. तर हे चालणार नाही. तुम्ही नादाला लागू नका, नाही तर उगाच तुमच्यावरती विषय येतील. आणि सर आता इथल्या इथे 2 कायदे. आता विठ्ठल गाभा क्षेत्र बाहेर दिलीच आहे एअरपोर्ट, त्यांना 3 पट. मग इकडे काय तुम्ही 3 पट करा. म्हणून पहिले यांच्या डोक्यात काय आहे ते एकदा समजू दे. तीनपटचा विषय नाही. तीनपटचा विषय नाही. आम्हाला द्यायची नाही जागा. हो, द्यायची आम्हाला नाही, काय हो. करायचं ते करा. इथे इथे फरक सांगते. कसं आहे, आता तो बघू एवढं कायदा पुढचं तुम्हाला- आता हे आपलं तीनपट आपल्याला विकणे लागलं. मला गाभा आयुष्य वारवडिलांची जमीन आपण समजावून सांगा, गाभा क्षेत्र म्हणजे काय. यांच्यावर त्यांचं बघू नये. अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा, त्यांना म्हणून तुम्हाला गरज वाटत असेल. आपल्या ओले गावामध्ये भूकर बांधक अधिकारी ज्या आज आपल्या ओले गावामध्ये मोजणीसाठी आले होते, अशा क्षणाला संपूर्ण ग्रामस्थांनी तीव्र विरोध दाखवून या सर्वेला अर्थातच मोजणीला तीव्र विरोध केलेला आहे. त्यासाठी हा विरोध होत असताना त्यांनी पंचनामा म्हणून ग्रामस्थांच्या वतीने लिहून देखील घेतलेला आहे. अशा क्षणाला आणि तत्पर सेवेसाठी आपले सर्वांचे लाडके आमदार विक्रांतजी पाटील साहेब आमच्या हाकेला धावून आले. अक्षरशः एक फोन केला असता ते त्वरित या ठिकाणी आले. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं विक्रांतजी पाटील आमदार साहेबांचं आम्ही मनापूर्वक हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत. धन्यवाद. त्याचबरोबर 27 गाव कमिटीचे अध्यक्ष नेहमीच वेळोवेळी असे अनेक वेळा प्रसंग ओले गावावर येत असतात आणि ते प्रसंग येत असताना नेहमीच संघर्षाला आम्ही वाचा फोडणारे आमच्या नंदराज शेठ मुंगाजी हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचेही आम्ही जोरदार टाळ्याने आभार व्यक्त करीत आहोत. तसेच सरपंच साहेब वेळोवेळी अशा प्रसंगाला सरपंचांनाही तोंड द्यावं लागतं गावासाठी असे रुपेशजी गायकवाड हे देखील इथे उपस्थित राहिलेत. ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय. इतर ग्रामस्थ राकेश गायकवाड तसेच सर्व आमचे हे अधिकारी जे इथे आज आलेत त्यांचं गावाच्या वतीनं प्रथमतः त्याने आम्ही अगदी अतिथी देव भवप्रमाणे जी संस्कृती जपलेली आहे ओले गावांनी त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. पण पुढे येताना आणि ओले गावामध्ये पाऊल टाकताना कधीही विचार करूनच अगदी ग्रामस्थांचा विश्वास घेऊनच यावं ही त्यांना विनंती आहे. त्यांचंही मनापासून आभार. आणि मी विनंती करतो विक्रांतजी पाटील साहेबांना की खरंच तुमचं मी मनपूर्वक आभार मानतो
आणि तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल खरं तर तुमचेही जेवढे आभार मानावं तेवढं कमीच आहे. पण तुम्ही आम्हाला ग्रामस्थांना एक चांगली खरं तर एक पूर्वशितना किंवा गावाला उभं राहण्यासाठी एक उभारणी राहण्यासाठी एक आम्हाला चांगलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज आमच्या ओवळे ग्रामस्थांच्या एका भावनिक विषयाकडे खरं तर लक्ष देण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलोय. विषय आपण बघितला की गेल्या तास दीड तासापासून जो संघर्ष सुरू आहे की सिडकोची नेहमीप्रमाणे असणारी मुजोर भूमिका, सिडकोच्या माध्यमातून भूमी अभिलेखला दिले गेलेले निर्णय आदेश आणि मग भूमी अभिलेखची लोक या ठिकाणी कुठलीही पूर्वसूचना न देता थेट मोजणीसाठी आले, हा प्रकार खरं तर दुर्दैवी आहे. आणि म्हणून मग ज्या पद्धतीनं ग्रामस्थांनी या विषयाला विरोध केला तो सुद्धा आपण सगळ्यांनी बघितला. खरं तर सातत्याने आमच्या ग्रामस्थांनी सरकारच्या प्रत्येक विषयाला मदत केलेली आहे. आज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या असणाऱ्या जमिनी या विकासाला विरोध न करता विकासासाठी ग्रामस्थांनी दिल्या आणि हे मॉडेल संपूर्ण जगभरात उभं राहिलं, देशभरात उभं राहिलं, हे सुद्धा आपण बघितलं. मग जर का आमचे ग्रामस्थ प्रत्येक विषयाला सहकार्य करतात तर तुम्ही त्यांना हलक्यात घेणार का? सिडकोची भूमिका ही अशी मुजोरीची का? म्हणजे सरकारची भूमिका असते विकास केला पाहिजे आणि सरकारची भूमिका असते की सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही पुढे गेलं पाहिजे. पण सिडको मात्र या विषयाला गालबोट लावण्याचं काम करते. सिडकोचे अधिकारी हे मुजोरीने वागतात आणि हम करे सो कायदा, एसी केबिन मध्ये बसून कागद रंगवायची आणि कुणाला तरी खाली तरी काहीतरी करण्यासाठी मोजणीला पाठवून द्यायचं, ही जी काही नालायकपणाची मानसिकता आहे या मानसिकतेला आमचा विरोध आहे. आज ग्रामस्थांनी हा विरोध केला आणि मागणी खूप सोपी, सरळ आणि सहज आहे. काय मागणी केली ग्रामस्थांनी? त्यांनी सांगितलं कुठली पूर्व सूचना न देता, पूर्व कल्पना न देता तुम्ही इथे कसे आले, तुम्ही काय कशासाठी आले, काय करणार, काय देणार, काय घेणार, प्रस्ताव नाही, कुठलाही प्रस्ताव आम्हाला नाही, आमच्याशी चर्चा नाही आणि थेट तुम्ही मोजणीला येता. अरे चणे फुटाणे बाजारात विकत घेताना सुद्धा आपण त्या विकणाऱ्याची चर्चा करतो. इथे तर आमच्या पिढ्यानपिढ्या असणाऱ्या जमिनी आहेत, तुम्ही असेच येणार आणि रस्त्यावर असल्यासारख्या मोजण्या करणार. या मुजोरीला ग्रामस्थांनी विरोध केला आणि हा विरोध कायम राहील. मागणी सरळ आहे की जो तुमचा प्रस्ताव आहे तो या ठिकाणी ग्रामपंचायतीला कळवायला पाहिजे होता, त्या ठिकाणी पंच कमिटीला कळवायला पाहिजे होता, आमच्या ग्रामस्थांना कळवायला पाहिजे होता आणि चर्चा करून या विषयात पुढे जाता आलं असतं. मागणी आजही तेवढीच आहे. पंचनाम्यात तसंच लिहिलंय की चर्चा करा, चर्चेने अनेक विषय सुटत असतात, पण तुम्ही मनमानी कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला जी भाषा समजते ती भाषा बोलण्याची आमच्या सगळ्यांची धमक आहे. या निमित्तानं सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना हा मेसेज आहे की मुजोरी बंद करा. तुम्ही नैना प्रकल्पाची वाट लावली, तुम्ही अवघड गणित सोडवत बसले. 12,500 एकर असणारा प्रकल्प तो डेव्हलप करायचा राहिला बाजूला आणि नको त्या विषयात लक्ष घालून ग्रामस्थांना त्रास देत राहिले. तशाच पद्धतीने जर काही इथे भूमिका घ्याल तर तुम्हाला त्या ठिकाणी रोषाला सामोरं जावं लागेल आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती तयार होईल. आज त्याचा एक ट्रेलर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी बघितलाय. सिडको कुठे? सिडको काय तुम्हाला वाटतं काय स्थिती होती आज इथे? हे भूमी अभिलेख ही सगळी मंडळी फक्त वरच्यांचा आदेश घेतात आणि इथे येतात, वर्ष एसी मध्ये बसून यांना कामाला लावतात. हे चालणार नाही. चर्चा करा, चर्चेतून विषय सुटतील. काय देणार सांगा, ग्रामस्थांना पटलं तर विषय पुढे जाईल, अन्यथा जाणार नाही. त्यामुळे एवढाच विषय आहे. या विषयाला न्याय देण्यासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी एक पारिवारिक यांच्या सगळ्यांच्या परिवारातला सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी कायम कटिबद्ध राहीन एवढंच सांगतो. आणि अशा पद्धतीनं सिडकोनी ही मुजोरी बंद केली पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन विकास करता येतो. तुम्हाला एकट्यालाच विकासाची चिंता आहे आणि ग्रामस्थ विरोधात आहेत असा आभास तयार करण्याची गरज नाही. शेवटी ग्रामस्थ हे तुमचे भागीदार आहेत. हे जे काही डेव्हलपमेंट दिसते ही सगळे त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या भागीदारीमुळे आहे. त्यांनी तुमच्या हातात हात घट्ट धरला ना, म्हणून ही डेव्हलपमेंट आहे. तुमच्या पायात पाय घातले असते तर सिडको एवढ्या पुढे जाऊ शकली नसती. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांनी हा आदर्श आम्हाला घालून दिलाय. विकासाला विरोध नाही, पण आमच्या हक्काचं तर आम्हाला द्या. तुम्ही आमचे गळे चेपताल. 12.5% अजून भूखंड तुम्ही वाटता. 55 वर्ष झाली अजून सिडकोला लाज वाटत नाही. ही भूमिका चुकीची आहे आणि त्यामुळे या भूमिकेला विरोध आहे. सरकारची भूमिका चांगली आहे, पण जर का सिडकोचे अधिकारी त्याला गालबोट लावणार असतील तर त्यांना जी भाषा समजते ती बोलण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू. धन्यवाद. ओवळीची एकजूट पाहता सिडकोची मुजोरी त्या ठिकाणी भूमिका काढल्याचं दिसून येते, काय भावना असते? मी सांगितलं की सिडकोची मुजोरी ही कायम अशीच राहिलेली आहे.
म्हणजे मी अधिवेशनात सुद्धा सभागृहात सांगितलेलं आहे की ईस्ट इंडिया कंपनीला लाजवेल अशी ही सिडकोची भूमिका आहे आणि सिडको सुद्धा एक कंपनी ऍक्ट नुसार फॉर्म झालेली कंपनी आहे. त्यामुळे जर का अशा पद्धतीने तुम्ही वागणार असाल तर हे योग्य नाही. शेवटी तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहे, तेव्हा सरकारची भूमिका विकासाची आहे. आज विकासाचे प्रोजेक्ट जेव्हा इथे आणले जातात तेव्हा आमच्या ग्रामस्थांना त्याचा उपयोग होतो. आज आमच्या सगळ्यांचा उद्धार त्यातून होतो. मग तुम्ही हे समजावून सांगितलं पाहिजे ना. तुम्ही येऊन सांगितलं पाहिजे की बाबा ह्यांनी तुम्हाला फायदा काय होणार, तोटा काय होणार, चर्चा केली पाहिजे. चर्चेतून हे विषय सुटतील. पण त्या ठिकाणी जर का आपण असे वागणार असाल, न सांगता मुजोरी करणार असाल, मनमानी करणार असाल तर मात्र हे चालणार नाही. ग्रामस्थांची भूमिका योग्य आहे. या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो. नंदराशेठ मुंगाजी आहेत, आमचे सगळे सहकारी आहेत, आम्ही सरपंच, सगळे त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य, सगळे ग्रामस्थ, जुने जाणते अनुभवी मंडळी सगळे या ठिकाणी आहेत आणि भूमिका सरळ सोपी आहे. चर्चा करून विषय पुढे गेले पाहिजेत. मुजोरी आणि मनमानी कराल तर तुम्हाला जी भाषा समजते तीच आम्हाला बोलावी लागेल. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची धन्यवाद.